देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा राम राम पाहुण एवढं उन्हात आणायचं कुठं चालला सा हे चंदनपुरी गावदेवीचा उत्सव आहे तत उत्सवाला चाललाय वय नाही आता काम पाहिजे म्हणून चाललोय. थत काम मिळेल बघा तुम्हासनी बानुबाई म्हणून हाय थत मॉप मेंढर आहेत तिच्याकडं बरं झालं सांगितलं सा. पर कुठलं पाहुणं म्हणायचं जेजेवाडी आणि नाव खंडू गावडा. अरे पर बाबा तुझं वय झालं या हा तुला आता काम झेपणार आहे वय अरे येळ आली ना की समज करायला लागतं बघ. ते बी बरोबर आहे म्हणा तू कुठे चाललायसा जेजुरीला आणि ते कशाला? माझ्या देवाचं दर्शन घ्यायला. कोण देव? अरे बाबा असं काय करतोयस खंडोबा अरे परत देव जेजुरीत आहे का? हाय देव कुठं जातोय आमासनी सोडून देव भेटला म्हणजे देव पावतो का? हा? देव आपल्या आत बघायचा. तुम्ही म्हणताय ते बी बरोबर आहे बरं आमच्या खंडोबाचं रूप डोळं भरून बघितल्या बगर डोळं नाही भरत माझ. काय दिसतोय माझा देव रांगड रूप डोक्यावर पगडी चांदोबा हातात खंडा गळ्यात घंटाची माळ पायात तोडा. आहा काय रूप आहे माझ्या खंडोबाच. अरे तुझ्या मनात हाय देव आहे गेलास जेजुरीला तरी चालेल. बर चंदनपुरी गाठतो. राम राम. बानू मी आज जरा पेठला जाऊन येतो. काय पेठला आता? होय अगं असा जातो आणि असा येतो बघ. अरे बाप गाव देवीचा उत्सव हाय आणि आता पेठला कशा पाय चाललास? अगं असं काय करतेस बानू? अगं देव हात येणार तुमच्या दोघांच्या लग्नाची बोलणी होणार देवाण घेवाण होणार ते दागिने कापड घ्यायला नका. बाप पर तू हातच थांब बाबा. अरे ते कधी बी हात येते असं म्हणतीस? बर बर बानू तुला काय काय हवं ते सांग. आपण पाहिजे तसं तुझं लगीन करू बघ. बा मी आईला कधी बी नाही बघितलं पर तिचं दागिनं तू पेटीत ठेवलं आहेस. मला लग्नात तिचं दागिनं घालायचं. अगं आता देतो काढून. अरे थांब काय? आता न ग. आणि लगीन झाल्यावर मी जेजुरीला जाणार तर बाया जसं लुगडं नेसत्यात तसंच मला हो पिवळ्या रंगात. होय बानू तुला आता हळद लागणार हा? तुझं लगीन होणार. मला तर वाटतंय की मी सपनच बघतोय बघ. लई आठवण येईल बघ तुझी मा. आज पण तू कधी बी तुला मी सोडून गेलो नव्हतो ना. आणि आता बा तू मला
जेजुरीला भेटाय येशील ना हो? अगं येडी आहेस का तू हा? अगं तू राजाची राणी होणार तर सोन्याच्या जेजुरीत देवासंग राहणार. अगं या रानातला गडी म्या तर कसा येणार? जेजुरी किती बी सोन्याची असली तरी माझ्या बाचं मन हिऱ्यामानकाचं आहे. आणि रानातला आहेस म्हणून भेटाय येणार नाही वय? अगं तसं नाही, पण लेकीच्या घरचं पाणी बी प्यायचं नसतं बाण. काय बी असतंय तुझं. अगं होय, अगं तशीच रीत भात आहे. हे बाण तर गेल्यावर समजून घे, त्यातलं काय बी आपल्या ठाव नाही बघ. बघ किती काळजी करतोस रे माझी. एकटा कसा राहणार रे तू? अगं म्या कुठे एकटा आहे हा? अगं या वाड्यात या समध्या अंगणात तुझ्या आठवणी आहेत बघ. हात बांधून पूजा केली, हात बांधून स्वयंपाक केला, त्यात माझी खोड काढली, हात माझ्याशी भांडली. अगं तुझी आठवण काढता काढता समजा जन्म सरून जाईल बघ माझा. बा मी नाही जायची तुला सोडून. अगं येडी आहेस का तू? अगं जगाची ही रीतच आहे, लेकीला लहानाचं मोठं करायचं आणि देऊन टाकायचं. त्यातच सुख असतं बघ लेकीच. मला बी जेजुरीला नाही करमणार रे. माझा बा नाही ना तत. सारखं खा खा म्हणल्या बिगर खात नाही माझा बा. दुखलं खुपलं असलं तर तडून ठेवतो माझा बा. कसा राहणार एकला तू? माझा विचार नग करूस कर. सुख असं समोर दिसायला लागलं ना का डोळ्यात पाणी नाही आणायचं. माया बानूचं मी असं लगीन करीन ना की समधी वस्ती बघत राहील बघ. आजा ए बानू, अगं समधी वस्ती जमली आहे तत आणि तुम्ही आता बोलत बसला वय. अगं म्हणजे अगं निघालच होतो हा, पण बानूशी बोलत होतो बघ. अगं पाहुणी होणार ती, थोडं तिच्याशी बोलायला मिळेल नाही मिळेल कुठं सांगता येतं या. का नाही मी ना, मला तर बानूची आठवण आली की मी जेजुरीलाच जाणार. असं पण मी आता तुला जेजुरीला घेऊन जाणार आहे माझ्या संग. मी काय एकली जाऊ आहे? एकली कशी जाणार? देव आहेत की संग. चल बाहेर. नाही हा अरे देवीचा उत्सव आहे. नाही आला तर देवी कोपण. माझ्या देवीचं नाही तुझाच कोप झालाय. हा अरे काय बोलतो कळतं का तुला? बाई हा भानुसंग लग्नाची चांगली बैठक झाली होती, पण तुझ्यामुळे मोडली. हा नाहीतर आज जोडीनं देवीच्या पाया पडाय गेलो असतो. भानू हिथं नांदाय आली असती, सुखानं संसार चालला असता आमचा. 4 घास खाल्लं असतं तिच्या हातचं, पण तुझ्यामुळे लगीन मोडलं. रंगा वाई खरं तीच बोलतोय, खोटं बोलतोय म्या? वांडावर. अरे वस्तीवरल्या एका पोरीचं मन जित्ता येईना तुला. आणि जिनं तुला जन्म दिला तिला नाव ठेवतोय ना. असा वागला असता कोण पोरगी दिल वय तुला? हा नाहीतरी वस्तीवली समधी बाया बापडी मला नावं ठेवत्यात, आणि तू बी असंच म्हण. एक सांगून ठेवतो, मी लगीन करीन तर बानू संगच. एवढा तोंडावर पडला तरी तू अजून तुझ्या लेकाला ओळखलं नाहीस. नाही बानू संग लगीन करून तिला या घरात आणली तर नावाचा रंगा नाही. होय ना. मग डोसक थंडगार ठेवावं. जातोच डोसकं खाऊ नका माझं. डोसक खाते? डोसक खाते? माझ्या मुरा आवाज लावून बोलशील ना तर उलटा टांगून ठेवीन आड्याला. समजलं? हा चाल आता बाहेर. अरे माझ्या सारख्या पुण्यवान माणसाचा तुझ्या पोटी कसा जन्म झाला ती त्या खंडोबालाच ठाऊ.
मायानंदा, हे सारे आपल्यामुळे घडले. आपण जर तिच्या रागाला खत पाणी घातले नसते तर तिचा राग अनावर झाला नसता आणि हा अशुभ प्रसंग घडला नसता. काही झालं तरी तुम्ही मलाच दोषी ठरवाल हे ठाऊक होतं मला. आता पुढे काय करायचं ह्याचा विचार करा. जे झालं ते झालं. अहो, कसा विसरू मी हे सारं? आपल्याला केवळ म्हाळसाचा शाप दिसत असेल, पण अजूनही माझ्या डोळ्यासमोरून तिचा तो चेहरा जाता जात नाहीये. जेजुरीच्या पटांगणातील तिचे ते विराट रूप पाहून डोळेच विस्फारले होते माझे. एक क्षणभर तर मला धडकीच भरली होती. साक्षात देवीच माझ्या समोर उभी आहे असे वाटत होते मला. काय ते रूप, काय ते तेज, काय तो क्रोध. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच तिला अष्टभुजा आल्या. आकाशापर्यंत ती मोठी झाली. अहो, हा सारा प्रकार काय चालला आहे मला समजेनासा झालाय. मायानंदा, अहो, गत जन्मीचे पुण्य असल्याशिवाय असे अपत्य पोटी जन्माला येत नाही. आपल्या म्हाळसामध्ये काहीतरी अद्वितीय शक्ती असणार असे मला आधीपासूनच वाटत होते. अहो, तो स्मशानातला प्रसंग आठवा, किंवा तिच्यावर उपचार करण्यासाठी दैत्य जेव्हा धन्वंतरीच्या रूपात आला होता तेव्हा त्याला पळवून लावताना तिच्या आधी खोलीतून सिंह बाहेर पडल्याचा भास झाला होता आपल्याला. आणि जेजुरीत बानूला पहिल्यांदाच पाहून माळसाने स्वतःची शिळा करून घेतली हेही मी विसरलेले नाही. मायानंदा, आपल्या पोटी जणू देवीने जन्म घेतलाय असे वाटते मला. अहो, या साऱ्याचं आश्चर्य मलाही आहेच, पण मी जे काही केलं ते आईच्या मायेपोटीच केलं. मी असं काही वागेल याची खरंच मला कल्पनाही नव्हती. पण रागाच्या भरात आपली माळसा तिच्याच नवऱ्याला असा शाप कसा देऊ शकते? भले त्यांची चूक झाली असेल, पण तिचे हे वागणे बरोबर नव्हे. एक गोष्ट मात्र खरी, कुणी किती काही बोलू दे, पण ह्या साऱ्यात खंडेरायांची काहीतरी निराळी बाजू असणारच आणि आपण ते समजून घ्यायला हवी. श्री महादेव माझे आराध्य आहेत. ते कधीही कोणतीही चूक करणार नाहीत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ आहे जो आता आपण समजू शकत नाही. म्हाळसा, तू माझ्या सोबत असणे हीच माझ्यासाठी मोठी भेट आहे. मला भंडारा लावला की मी सजतो. ही उंची वस्त्रे, दागिने ह्यांची मुळात मला आवड नाही. माझी अशी इच्छा आहे की राज्यसभेत तू स्वतः न्यायनिवाडा करावास.
माझे सर्वस्व होतात तुम्ही. तुम्ही असे का वागलात माझ्याशी? का? अयो, त्या उत्सवात लगीन व्हाया पाहिजे होतं माझं. वय मावशे, रंगा म्हणतोय ते बरोबर आहे. या उत्सवात बाणूसंग लगीन व्हाय पाहिजे होतं त्याचं. उतावळा नवरान गुडघ्याला बाशी. अरे लगीन व्हायचं राहतंय वय तुझं. आज ना उद्या होईलच की. आज न उद्या करता करता कॅस पांढरं व्हायची येळ आली माझी. आता काय पाया पडू का काय बानूच्या? ए तू नगच काय करीस? मागच्या वेळेला बघितलं काय केलंस तू. ए कशाला पाया पडतीस तिच्या? तिनं पाया पडाय पाहिजे तुझ्या. हंत्य कस काय? जो पुतूर ह्यो आजा जित आहे हा, तो पुतूर ही बानू काय हाताला लागायची नाही. हा, त्या आजाला वर घालवाय पाहिजे. हा. वर म्हणजे खंडोबाकडं. आबा काय म्या काय म्हणतो? काय म्हणतोस? औंदाच्याला ना बाणूचं लगीन करून टाकू. औंदाच्याला बाणूचं लगीन करून टाकू. अरे काय बानूचं लगीन? वय 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 बानूचं लगीन तर व्हायच पाहिजे. पण तिला सांगितलं काय आजा? अरे ती आता नाही म्हणणार नाही. अरे वा रे वा वा. असं जर झालं तर सोन्याहून पिवळं. पण कोणी पोरग बघितलंय का? पोरग अरे आबा अरे ती होईल रे. बानू जर लागण्याला तयार असेल तर आता लगेच करून टाकू लगीन. हा. हे आबा पर तू माया पाठशी उभा राहा म्हणजे झालं बघ. मला तुला काय करू आणि काय नग असं झालंय बघ. नग काळजी करू. हाय हा.